तुमची लाडकी जान्हवी आता लवकरच तुम्हाला रंगभूमीवर दिसणार आहे. माझ्यासोबत आहे ऑफकोर्स तेजश्री प्रधान. तेजश्री, खूप खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू सो मच. होणार सून मी या घरची पासून डायरेक्ट आता रंगभूमीची झालेली आहेस तू. काय सांगशील, एकूण कार्टी काळजात घुसली हे नवं नाटक तुझं प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे आणि जसं तुझे भरपूर चाहते आहेत आणि भरपूर फॅन फॉलोईंग आहे, तर नक्कीच रंगभूमी नाटक ही हाऊसफुल होणारच. काय वाटतं तुला? तुझ्या तोंडात साखर पडो. खरंच नाटक हाऊसफुल व्हावं. आणि खरं तर माझंच नाही, खरं सांगू तर आपली मराठी सगळी नाटकं हाऊसफुल व्हावीत. कारण प्रत्येक नाटकात, प्रत्येक एका क्रिएटिव्हिटीमध्ये खूप मेहनत असते, सारखीच मेहनत असते, सगळे तेवढीच घेतात. आणि आपल्या सगळ्या मराठी प्रेक्षकांनी आज मराठी नाटकांनाही चांगले दिवस आणावेत, जे त्यांनी फिल्मसाठी आणलेले आहेत आत्ता. आय मस्ट अप्रिशिएट. पण खूप छान वाटतं आहे. आणि सिरियल नंतर काहीतरी छान करावं असं डोक्यात होतं. पण प्रशांत दामलेंबरोबरचं नाटक मी करेन असं मी नव्हतं एक्सपेक्ट केलं. सो खूप छान सरप्राईज आहे हे. त्यात मंगेश कदमांसारखे दिग्दर्शक मला लाभलेत. वसंत सबनीसांचं स्क्रिप्ट आहे, त्यांचं लिखाण लाभलं आहे. त्यामुळे खूप मजा येते, खूप छान वाटतं आहे. वसंत सबनीसांचे एक गाजलेलं नाटक आहे हे आणि खूप लकी आहेस तू, कारण खूप चांगलं नाटक आहे आणि त्यात प्रशांत दामले यांची साथ तुला मिळते. म्हणजे मला वाटतं ते बाबांचं कॅरेक्टर, तुझ्या बाबांचं कॅरेक्टर त्यांनी प्ले केलं आहे. तर त्याबद्दल, कारण आता सध्या रिहर्सल्स चालू आहेत, तर कसं ट्युनिंग आहे, ट्युनिंग जमतंय का? ट्युनिंग म्हणजे मी असं मस्करीत म्हणते की मी आज श्वास रोखले ना, तर 18 तारखेच्या पहिल्या प्रयोगाला मी कदाचित त्यांच्या अशी जवळपास कुठेतरी एनर्जीमध्ये पोहोचू शकेन. आणि पहिल्या प्रयोगाला असं माझे श्वास संपून जातील. मग नेक्स्ट प्रयोगाचं मला माहिती नाही, कारण प्रशांतदारांची एनर्जी लेवल अप्रतिम आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं इज लाईक माझा जीव जातोय आत्ता. पण हो, म्हणजे खूप जबाबदारी वाटते एकतर, कारण इतक्या मोठ्या कलाकाराने तुमच्यावर विश्वास ठेवणं हीच माझ्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. खूप मेहनत घेते मी, पण डेफिनेटली थोडी धाकधूक आहेच अगं. कारण त्यांची बेसिक एनर्जी आहे ना, ती माझी एक्स्ट्रीम ओरडल्यानंतरची एनर्जी आहे. त्यामुळे मला खूप टेन्शन आलं आहे, पण ॲट द सेम टाईम मज्जा येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे नाटक तेजश्री करते ती तिच्या सध्याच्या इमेज पासून मला वाटतं एकदम ऑपोजिट आहे. जिथे एकदम साधी सोजवळ सून एकीकडे आहे, तर इथे कार्टी आपल्याला दिसणार आहे. काय सांगशील त्याबद्दल? येस, कार्टी तुम्हाला दिसणार आहे आणि खरंच जान्हवीपेक्षा खूप वेगळी, पण डेफिनेटली तेजश्री एन्जॉय करते हे करणं. आणि मी तुला पूर्वी एकदा म्हणाले होते तसं की पात्र करताना माझ्यासाठी त्याचा सोल महत्त्वाचा असतो, त्याचा आत्मा. त्यामुळे इकडे जरी ती कार्टी असली तरी पण तिचा आत्मा खूप स्वच्छ आहे, खूप छान आहे, पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे आय एम शुअर तुम्हाला बघताना तुम्ही मज्जा कराल, तुम्हाला धम्माल वाटेल. जान्हवीपेक्षा काहीतरी वेगळं करते मी, बट तिला पाहिल्यानंतर तुम्हाला राग नाही येत तिचा, तुम्हाला मज्जा वाटते आणि तुम्हाला असं वाटतं की हो यार, हिला हवं तसं व्हावं सगळं. आणि एक शेवटचा प्रश्न तेजश्री तुला, की या कार्टीशी तू किती रिलेट करतेस पर्सनली? कारण आता साकारताना तू नक्कीच अभ्यास करतेस त्यात तिचा आणि तर किती रिलेट करू शकतेस तू? आता हे बघ, इथे मी असं म्हणावं की नाही मी इतकी साधी आहे, मी अजिबात अशी कार्टीसारखी नाही आहे वगैरे, तर तू प्रशांत सरांशी पण बोलणार आहेस आणि तू कदाचित मंगेश सरांशीही बोलशील. त्यामुळे मी आता काहीतरी सांगून मोकळं व्हावं बरं, आणि प्रशांत सर म्हणतील की तेजू करेक्ट आहे त्या पात्रासाठी, तर मग उगाच नको. त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप मस्तीखोर आहे, खूप धमाल करते, खूप दंगा करते, आईबाबांना खूप त्रास दिलेला आहे, तेवढीच मज्जा पण केली आहे. पण ऑफकोर्स सगळ्यात शेवटी पुन्हा म्हटलं तसं की तिचा आत्मा खूप छान आहे. ती कुणाबद्दल वाईट विचार नाही करत आहे, कुणाचं वाईट व्हावं असं तिला कधीच वाटत नाही.
पण दंगा करणारा घरचा मुलगा किंवा आपलं वात्रट कार्ट हे वाईट माणूस असतं असं कधीच नसतं ना. तसं आहे ते की ती खूप छान आहे, ती मज्जेशीर आहे आणि हसवणार आहे तुम्हाला खूप. आपण काही गोष्टी या नाटकाच्या ना इन द बॉक्सच ठेवूया, कारण अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला हळूहळू कळणार आहेत. तर तेजश्री, थँक्यू व्हेरी मच, तू आमच्याशी इतक्या आपुलकीने बोललीस. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तेव्हा इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, कारण पुढच्या भागातही बरंच काही इंटरेस्टिंग आहे. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.